हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आपण करूयात आलू पराठा. आता आलू पराठा हा सगळ्यांनाच आवडतो असं नाही, तर 10% लोकांना आवडत नाही, तर 90% लोकांना आवडतो. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूयात. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही एंडपर्यंत बघा. मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स देईल, तुम्ही ते फॉलो करत आलू पराठा कराल तर तुमचाही पराठा हा परफेक्ट जमेल. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो जर तुम्ही एक टोमॅटो मोठा घेत असाल तर एक घेतला तरी चालेल, आणि जर छोटे घेत असाल तर 2 घेतलात तरीही बास होतील. तर इथे मी आलू बॉईल करून घेतले आहेत. तर आलू बॉईल तुम्ही कुकरमध्येही करू शकता किंवा पातेल्यामध्येही करू शकता. तर आलू बरोबर आपले बॉईल झाले पाहिजे. आलू जर बॉईल बरोबर झाले नाही तर पराठा हा छान होत नाही. तर इथे मी एक प्लेट घेतली आहे, त्यामध्ये 1 बाय 1 असे आलू मॅश करून घेत आहे. जर तुम्हाला हे कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही इथे मॅशर यूज करू शकता. मॅशरनेही तुम्ही आलू मॅश करू शकता. मी ते डायरेक्टली ते हातानेच आलू मॅश करत आहे. तुम्ही मॅशरने किंवा स्पूनने कशानेही तुम्हाला जे अवेलेबल असेल किंवा ज्याने तुम्ही करत असाल त्याने आलू मॅश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे फाईंड टोमॅटो चॉप करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक कांदाही फाईंडली चॉप करून घ्यायचा आहे. साईडला मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो एका टोमॅटोचे 2 पीस आणि त्यानंतर त्याच्या या टाईपमध्ये पीस केलेले आहेत. त्यानंतर एक स्लाईसमध्ये ऑनियन कट केला आहे. तर ते आपण टोमॅटोच्या चटणीसाठी यूज करणार आहोत. आणि साईडला मी कोथिंबीरही कट करून घेतली आहे. तर या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग एक वेळेस परत याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण कढई तापायला ठेवायची आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्यामध्ये क्रश करून जिरे टाकायचे आहेत आणि फाईंड कांदा कट केला होता तो कांदा देखील टाकायचा आहे. त्यानंतर फाईंडली चॉप केलेले टोमॅटो टाकायचे आहेत आणि त्याला फ्राय करायचं आहे. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही इथे सॉल्ट ॲड करू शकता ते सॉफ्ट होण्यासाठी. पण जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही 2 मिनिट वेट केल्यानंतर ॲटोमॅटिकली हे सॉफ्ट होतात. त्यानंतर आलू टाकायचे आहेत आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला 1 ते 2 मिनिट फ्राय करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण बेसिक स्पायसेस ॲड करणार आहोत. खूप मसालेदार किंवा असा काही पराठा करणार नाही, पण चव ही एकदम मस्त येते. तर तुम्ही एक वेळेस हा सिंपल पराठा नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेलही आणि तुम्ही नक्की परत कराल. तर इथे बेसिक स्पायसेसमध्ये मी इथे चटणी घेतली आहे लाल तिखट. तुम्ही टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर टेस्टच्या अकॉर्डिंग मी इथे सॉल्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर हळद टाकली आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आपली चटणी ही मस्त दिसत आहे. तर त्याला सगळी चटणी मिक्स करायची आहे. आणि नंतर तुम्ही या स्टेजवर असताना तुम्ही ते क्रश करून धने टाकू शकता. पण जर नाही टाकाल म्हणजे आवडत असेल टेस्ट तर तुम्ही टाकू शकता आणि आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता. मी ते टाकले नाहीत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर बघा आपली चटणी ही रेडी झालेली आहे. त्यानंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. त्याला एक वाटीचा शेप द्यायचा आहे. हे बघा बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर ऑइल घ्यायचं आहे आणि त्याला पूर्ण वाटी समजा आपली ऑइल लावायचं आहे त्याला. आणि नंतर एका स्पूनने चटणी टाकायची आहे आणि त्याला एक बोट एका बोटाने म्हणजे 2 बोटांनी प्रेस करत करत आपली स्टफिंगमध्ये टाकायची आहे.
आणि एक पेढ्यासारखा शेप द्यायचा आहे त्याला. आणि नंतर असं बोटाने प्रेस करत करत आपण नॉर्मली चपाती करतो त्याच पद्धतीने हा पराठा देखील करायचा आहे. तर हे बघा, या पद्धतीने लाटायचे आहे. तुम्ही गोल म्हणजे ही एवढी गोल झाला नाही पराठा, तुम्हाला यापेक्षाही छान जमेल. पण हा मी फर्स्ट टाईम करत होते म्हणून एवढा जमला नाही. तर इथे मी तवा तापायला ठेवला होता, त्यावर थोडंसं ऑइल टाकलं आहे आणि त्यानंतर आपला आलू पराठा टाकायचा आहे. त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे. त्यानंतर थोडंसं वरतून ऑइल टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला पराठा हा एकदम चटणी आणि टेस्ट ही एकदम मस्त लागते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील हा पराठा, सिंपल पराठा आवडेल आणि तुम्ही नेक्स्ट टाईम असा पराठा नक्की परत कराल. तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, बेल आयकन क्लिक करा, ज्याने तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ फास्ट येतील, म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही आलूची स्टफिंग ही एकदम मस्त झाली आहे. वरतून आलूही दिसत आहेत आणि पराठा लागायला वाव खूप छान होतो. तर तुम्ही हा पराठा नॉर्मली दहीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो चटणी केली तुम्ही त्याच्यासोबत, किंवा टोमॅटो चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता. हा असाही खूप मस्त लागतो. तर बघा, हा मी दुसराही पराठा त्याच पद्धतीने करत आहे. तर तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा, तुम्हालाही छान जमेल, माझ्यापेक्षा छान तुम्हाला जमेल. तर चला, अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच परत भेटूयात. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल. मी ती नक्की ट्राय करेल आणि शेअर देखील करेल. तर अशाच नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा आणि काळजी घ्या. चला तर मग, बाय बाय. आणि मी दुसराही पराठा त्याच पद्धतीने शिकून घेते आणि खायला जाते. तर बघा, पराठाही छान त्याच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे करून घ्यायचे आहेत. पराठे तुम्हीही छान कराल. तुम्ही मला फीडबॅक नक्की द्या. तुम्ही ट्राय करा, त्यानंतर तुम्ही मला फीडबॅक द्या. पण ट्राय नक्की करून बघा, तुम्हालाही छान जमेल आणि टेस्टही तुम्हाला आवडेल. तर चला, भेटूयात लवकरच. कुठली रेसिपी तुम्हाला हवी आहे ती मला देखील सांगा. मी नक्की ती रेसिपी ट्राय करेल आणि शेअर लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेल. तर बघू शकता, हा पराठाही असा झालेला आहे. तर मी जाते, खायला जाते. बाय बाय.